नमस्कार. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे भिगवण पक्षी अभयारण्य म्हणजे पक्षी निरीक्षकांसाठी स्वर्गच जणू. महाराष्ट्राचे भारतपूर म्हणून ओळखले जाणारे भिगवण हे फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊयात या अभयारण्याबद्दल. गुलाबी रंगाचे पंख, निमुळते होत गेलेले लांबलचक पाय व इंग्रजी एस आकाराची मान असलेला फ्लेमिंगो पक्षी त्याच्या सुंदरतेमुळे साहजिकच लक्ष वेधून घेतो. अटलांटिक समुद्राजवळच्या बहामास देशाच्या राष्ट्रीय पक्षी अशी ओळख असलेल्या फ्लेमिंगोच्या जगभरात 140 पेक्षाही जास्त जाती आढळतात. सकाळी 5 वाजता आम्ही आवरून मस्तपैकी बाप्पाला नमस्कार करून घरातून बाहेर पडलो. पहाटे निघाल्यामुळे आम्हाला अजिबात ट्रॅफिक लागली नाही. रोड मस्त मोकळा होता, सो आम्ही 1.5 तासात भिगवणला पोहोचलो. सूर्योदय अजून व्हायचा होता. बाहेर मस्त थंडगार हवा चालू होती. तुम्हीही भिगवणला येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच पहाटे या. पहाटे आल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पक्षी दिसतील, कारण की हा त्यांचा फीडिंग टाइम असतो. भिगवणला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजेच डिसेंबर ते मार्च हा असतो. फ्लेमिंगोंना हिवाळा जास्त आवडतो, कारण त्यांना मासेमारीसाठी उथळ खोल पाण्याची आवश्यकता असते. अजून सूर्योदय व्हायचा होता. आम्हाला इकडे चंद्रही दिसत होता आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो की आता आम्हाला सूर्योदय बघायला मिळणार आहे. खूप मस्त थंड वारा चालू होता आणि आम्ही बोटिंगसाठी खूप एक्सायटेड होतो. तुम्हाला खूप सारे पक्षी बघायला मिळतील गेल्या, पण तुम्हाला जर फ्लेमिंगो बघायचे असेल तर त्यासाठी बोटिंग करणं मस्ट आहे. सो आम्ही तिकडे 2-4 बोटी होत्यात. आम्ही तिकडे इन्क्वायरी केली. सो 200 रुपीज पर पर्सन अशा रेटने ते चार्ज करतात. आम्ही 5-10 मिनटं मस्त तिकडे एन्जॉय केला. हळूहळू सूर्योदय व्हायला सुरुवात झाली होती. तुम्ही पाहू शकता किती सुंदर पक्षी उडताय आणि सोनेरी किरण चहूकडे पसरलेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस इथे पक्षी यायला सुरुवात होते, तर मार्च महिन्यापर्यंत इथे तुम्ही बघू शकता. शेकडो प्रजाती इथं दाखल होत असल्या तरी लोकप्रिय होण्याचं भाग्य एकट्या फ्लेमिंगो पक्षीला मिळाले. पांढरा रंग असलेला हा पक्षी त्याच्या लालसर गुलाबी पंखामुळे आकर्षक दिसतो. फ्लेमिंगो ह्या पक्षाचं मराठी नाव रोहित असं आहे. हे पक्षी प्रामुख्याने युरोप, रशिया, मंगोलिया व आफ्रिका या प्रदेशातून खाद्याच्या शोधात इथे दाखल होतात. काही पक्षी भारतात स्थलांतर करतात, तर काही पक्षी दुसऱ्या देशांमधून इथे येतात आणि एप्रिलच्या आसपास मायदेशी परततात. संपूर्ण भारतातून लोक इथे पक्षी निरीक्षण यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी करण्यासाठी येतात. उजनी धरणाच्या बॅकवॉटरला लागून असलेल्या भिगवणला मिनी भरतपूर म्हणूनही ओळखले जातं. इथं फ्लेमिंगो, पांढऱ्या मानेचा कारकोचा, स्पूनबिल, शेकाट्या, राखी बगळा, चित्रबलाक, आयबीस, ब्राह्मणी बदक, खंड्या, हेरॉन आणि विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतील. जलाशयाचं पाणी आटून चिखलमय झालं की इथे पक्षी गर्दी करू लागतात. चिखलाच्या डबक्यातून मिळणारे मासे हे या पक्षाचं प्रमुख खाद्य आहे. फ्लेमिंगो पक्षी मासे आणि शेवाळ खातात. या खाद्यामध्ये बीटा कॅरोटीन या द्रव्याचे प्रमाण जास्त असतं. या द्रव्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या पंखांना लालसर गुलाबी रंग येतो. सो भिगवणला कसं जायचं? भिगवण गाव पुणे सोलापूर महामार्गावर असल्यामुळे इथे आपण एसटी बस किंवा स्वतःची गाडी किंवा रेल्वेने जाऊ शकतो.
दौंड हे जवळचे रेल्वे स्थानक भिगवणपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. पुढचा प्रश्न, भिगवणमध्ये पक्षी नेमके कुठे बघायचे? भिगवणपासून 10 किलोमीटर अंतरावर कुंभारगाव नावाचं गाव आहे. तिथे जायला भिगवणपासून बोटी असतात. बोटींच्या दिवसभरात मोजक्याच ट्रिप असतात, त्यामुळे जायच्या आधी चौकशी करून जा. आम्हाला साधारणतः 1000 रुपये त्यांनी चार्ज केला होता. फ्लेमिंगो हा एकत्र कळपाने राहणारा पक्षी आहे, त्यामुळे तुम्हाला हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो इकडे पाहायला मिळतील. पक्षी पाहून येईपर्यंत तुम्हाला जवळजवळ 1.5 तास वेळ जातो. आम्ही पहाटे गेल्यामुळे आम्ही पक्षी पाहून रिटर्न साधारणतः 9 वाजेपर्यंत परत आलो होतो. तर तुम्हालाही अशी छान ट्रिप करायची असेल तर पहाटे जा, खूप मजा येते. हा एक खूप सुंदर असा अनुभव होता जो आम्ही अनुभवला. तुम्हालाही अनुभवायचा असेल तर लवकरात लवकर इकडे जा, कारण की फक्त काही दिवस शिल्लक राहिलेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि निसर्गाला जपत राहा. बाय बाय.